नमस्कार मंडळी, शुभ दुपार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओला जरा दुपारी स्टार्ट केले. दुपारी म्हणजे आता मी सईला घेऊन आली शाळेतून रिटर्न. आणि सकाळी बऱ्यापैकी सगळं आवरून गेलते, पण भांडी राहिली होती, किचन ओटा थोडंसं आवरायचं राहिलेला. आणि आज तुम्हाला थंबनेलवरून समजतच असेल की मला आज करायचंय वटपौर्णिमेचं फोटोशूट. 2-3 दिवस झाले चाललंय बरं का, करायचं 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 म्हणता म्हणता राहून गेलं. तर काल भरपूर पाऊस होता, काल पण करायचं म्हणजे कालच ठरलं होतं करायचं, पण असं काल नाही. पण मग आज आहे ना, सकाळपासून आज पण पाऊस होताच बरं का. म्हणजे आता पण सध्या रिमझिम रिमझिम बाहेर चालू आहे. तर बघू काय होतं, असंच म्हणजे टेन्शनच आहे एक. पण तरी पण फोटोग्राफरवाला तो रोहित मला बोलला की तू म्हणजे तयार राहा तुम्ही लोक, कारण पावसात म्हणजे उघडतो कधी परत येतो असं. तर मग त्याच्यामध्ये आपण करून टाकू जेव्हा उघडेल तेव्हा. तर म्हटलं ठीक आहे. मग आल्यावर मी सगळं किचन वाटा वगैरे व्यवस्थित आवरला, भांडी वगैरे आवरली. आता जेवण तर काही केलंच नाही, पण म्हटलं चला ताट वगैरे करून ठेवा. आणि ही तयारी अगोदर केली ना की मग नंतर कसं आपल्याला आपलं म्हणजे आवरायला आपण पण मोकळा असं, म्हणून मग ताट वगैरे मी रेडी केलं. आणि आठवून आठवून जे जे काय म्हणजे काल आले होते मी घेऊन, त्या दिवशीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणलेलं आहे. आणि इकडं एका साईडला मग साडी वगैरे ते पण काढून ठेवलं. काय काय ज्वेलरी हवी ती पण वर म्हणजे काढली. कसं कधी कधी मग विसरतं. आणि साडी वगैरे घातली मी, आणि मग इथं घेतलाय मेकअप करायला. आणि अगोदर फेस वॉश वगैरे करून घेतलंय, कारण मग कसं तोंड तर धुवायलाच पाहिजे ना. आणि इथं एक नॅपकिन लावलाय, कारण त्याचं काही पावडर वगैरे किंवा मेकअपचं काही पडायला नको साडीवरती म्हणून. आणि बर्फ ठेवला होता मी रात्रीच एका वाटीमध्ये व्हायला, बर्फ होण्यासाठी. तर तो मी आता चेहरे फिरवते. आणि तुम्हाला माहिती मला जरा ओपन पोर्स थोडेसे आहेत माझे बऱ्यापैकी, तर मग त्याच्यासाठी मी अगोदर बर्फ वगैरे असा फिरवते. आणि आता उन्हाळा पण आहे, मेकअप पण व्यवस्थित राहण्यासाठी घाम जरी आला तरी त्यासाठी मग बर्फ हा फिरवायचा. आणि तुम्हाला सांगू का, घरच्या घरी एकदम छान कमी प्रोडक्टमध्ये एकदम मस्त मेकअप होतो बरं का. कारण वॉटरप्रूफ मेकअप म्हटलं तरी पण मी एक आहे ना याचा सेपरेट व्हिडिओ, मी मेकअप घरच्या घरी कसा केला किंवा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ना 2-3 दिवसात तर हा व्हिडिओ नक्की देईन. तर पहा. तर पहा माझा फायनल लुक. आणि घरच्या घरीच मेकअप केलाय, घरच्या घरीच सगळं. हेअरस्टाईल तर काय मला येत नाही, पण बरं आहे आता. हे असे केसांवर ट्रीटमेंट केल्यामुळं मोकळी सोडली तरी काही एवढं वाटत नाही. तशी नथ घातली आहे कानातले, आणि अशी तुम्हाला दाखवते माझा फुल लुक. जरा जवळ, जास्त ओव्हर पण नाही, जरा असं सिम्पलच केलं आहे. आणि तसं पण जेव्हा फोटोशूट करतो ना तेव्हा ओव्हरच मेकअप चांगला वाटतो. वगैरे तर सगळं साहित्य तसंच पडलंय. आता वाजले ते 2:15. तर बघू पावसाचं काय वातावरण काय माहिती. काल करायचं होतं तर काल कॅन्सल झालंय. आज पाऊस नाही आला तर चांगलंच आहे. तर बा असं लाईटमध्ये जरा जास्त उजेड आला ना का जरा थोडंसं ब्राईट दिसतो थोडंसं असं. तर तुम्हाला दाखवते साडी वगैरे सगळं. ओके. तर अशा बांगड्या घातल्यात मध्ये मध्ये मॅचिंग. आणि लाईटमुळे दिसत नसेल तुम्हाला. तर कशी दिसते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला आता जायचं आहे. आता तिथं पण माझं शूट घ्यायला कोण नाही, म्हणजे याला यूट्यूबला टाकायला. तर पाहू तिथं मला जेवढं जमल तेवढं मी घेईल. ओके. काही एवढी ज्वेलरीची सवय नसते ना आपल्याला, तर ते असं नुसतं भारी भारी वाटते. आणि हा पदर नुसता बाहेर येतो नुसता, तर त्याला असं असं आणि रेडी होऊन आलोय. ओमची मम्मी आहे, त्या पण मला म्हटल्या स्वतःहून की अरे आपण दोघी पण करूया, मी पण येते तुझ्यात. तर मग मला पण जरा बरं वाटलं की चला असा इंटरेस्ट दाखवला ना लेडीजनी, तर मग आपल्याला पण जरा छान वाटतं. तर त्या पण तयार झाल्या माझ्याबरोबर, आणि आम्ही दोघी जणी मस्तपैकी आता इथे शूट करायला आलोय.
हे लगेच नका फेऱ्या मारू तुम्ही. आपण ब्लॉक करू. त्याची बाकीची गोष्टी ठेवा आता. ओके, आंबा पण ठेवा मस्त. आणि इथं आपण म्हणजे ह्या गोष्टी ना, म्हणजे माझं हे दुसरं फोटोशूट असेल. तुम्ही पाहिलं असेल एक संक्रांतीला केलं होतं मी, ते पहिलं आणि हे दुसरं. आणि म्हणजे तेव्हा पण मला एवढाच टाइम लागला होता, पण त्याच्यापेक्षा हे थोडंसं याला जास्त टाइम लागला, कारण जास्त रिटेक जास्तच होते याच्यात. आणि त्यात प्लस आम्ही दोघी जणी होतो, त्यामुळं पण आपण म्हणतो ह्या गोष्टी खरंच रील बनवणे किंवा फोटोग्राफरचं काम खरंच अवघड असतं बरं का. आणि आपलं पण सारखं रिटेक घ्या. एकच शूट म्हणजे एकच जेव्हा आपण क्लिप घ्यायची असते त्याच्यासाठी खूपदा पार म्हणजे मी तर अक्षरशः दमलेच होते खरंच. आणि होतच दमल्यावानी. 2 ते 3 तास आपल्याला जातातच ह्या गोष्टीमध्ये. आणि हा जो रोहित आहे ना, त्याला एकदम परफेक्ट गोष्टी लागत होत्या. थोडं जरी काय झालं का तो लगेच म्हणायचा हे असो लगेच ओरडायचा. कॅमेरामॅन पण एकदम खडूस पण जाऊ दे आता, मला तर आम्ही करणार. आणि हे झाड तर नेहमीच पाहत आहे तुम्ही आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतंच आहे. फोटो काढायचे ना. पण छान शूट घेतलं त्याने. पहिलं सिंगल घेतलं, मग दोघींचं असं तसं मोबाईलमध्ये बघून किंवा त्याच्या मनाने काही असं बऱ्यापैकी छान मस्त असं फोटोशूट आम्ही करत होतो चाललंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सईने मला छान सपोर्ट केला त्यामुळं. आणि खरंच म्हणजे ना, तारेवरची कसरत असते बरं का हे फोटोशूट करणं. कारण मी आता करते त्याच्यामुळे मला समजायला लागले की हा अवघड असतं त्या गोष्टी. पण वडाचं झाड नशिबाने जवळ होतं आपल्या, म्हणून मग मी एवढी मोठी रिस्क घेतली की चला करूयात. लांब असतं तर खरंच नसतं घेतलं मी करायचं मनावरती, कारण घराच्या जवळ आहे. सईचं पण काही एवढं टेन्शन नाही म्हणून. आणि दीपा होती मध्ये मध्ये, ती माझे थोडेफार इथले क्लिप तिने घेतलेले आहेत. आणि मग इथं असंच आपलं थोडंफार चाललं होतं की असं बॅक साईडने व्हिडिओ रील वगैरे बनवायचं त्याचं चाललं होतं. आणि सगळ्या रील वगैरे झाल्यावरती आम्ही फोटो पण थोडेफार क्लिक केले त्याच्या कॅमेरामध्ये. मोबाईलमध्ये रील घेतली आणि कॅमेरा पण तो घेऊन आला होता. त्याला मी म्हटलेले थोडेफार मला फोटो पण दे, तर मग तो कॅमेरा पण घेऊन आलाय. तर बघा इथं मग दीपाने धरलाय तो फ्लॅश आणि तो तिकडून फोटो काढायचं त्याचं काम चालू आहे. आणि छान काढतो बरं का हा. आणि आपल्या इथंच राहतो जवळच, त्याच्यामुळं काही नाही. आणि बऱ्यापैकी आपले भरपूर कार्यक्रम तोच अटेंड करत असतो. सईचा बड्डे झाला, ऋतूचं बोरनान आणि सईचं पहिल्या बड्डेचं फोटोशूट वगैरे त्यानेच केलेलं आहे सगळं. भरपूर कमी वयात पण त्याला बऱ्यापैकी हे येतात गोष्टी. मला पण शिकायचंय बरं का सिनेमॅटिक व्हिडिओ, पण पाहू आता कधी शिकते काय माहित. सगळे म्हणतात की दीदी तू फोन घे. तर इथं झालं सगळं शूट वगैरे व्यवस्थित. फोटोशूट झालं आणि पहा माझा मेकअप आहे तसाच आहे बरं का खरं. आणि आता मला वाटते काय पार्लरमध्ये जायची गरज नाही, आपण आपलं करू शकतो. मला फक्त ना आयलायनर वगैरे नाही लावता येत, बाकी जमतंय. बघू म्हटलं 1-2 दिवसात रील येतील. आलंय मग मस्तपैकी कॉफी केली, फोटोग्राफरला पण कॉफी दिली करून. आणि मग म्हटलं बघूयात आपला मेकअप. तर सगळं चेंज केलं, साडी वगैरे ज्वेलरी पण काढली. पण म्हटलं अरे जमते आपल्याला मेकअप पण. मग म्हटलं चला आता बाजारात जायचंय. आणि मेहंदी पहा
सिंपल पण छान वाटते अशी चंद्रकोर. आता याचं बरेच म्हणजे अगोदर चंद्रकोरची लई फॅशन होती ना, पण मी अशी चंद्रकोरची काढली नव्हती, तर म्हटलं चला काढून घेऊयात. तर त्या दिवशी साक्षीने काढली. आणि काय होते असे केस केल्यामुळे ना आता हेअरस्टाईल वगैरे काही करताच येत नाही. इथं मला असा मागून असा हे घालायचं होतं आंबाडा, पण जाऊ दे, जरा नेहमीच आंबाडा वगैरे असतो थोडेसे ओपन हेअरमध्ये, तरी पण मग मी असं साईडला घेतलं जरा असं आणि मग केले होते. पण छान वाटत होतं ते पण. आणि खरं पावसाची कृपा, काल दिवसभर पाऊस होता आणि आज वाटलं होतं पाऊस येईन, सकाळी होता बऱ्याच वेळ चालू, पण जसं फोटोशूट सुरुवात केली नॉर्मल थोडासा थेंब थेंब येत होतं, पण नंतर जो बंद झाला तो आलाच नाही परत. तर म्हटलं बरं झालं, चला तेवढं एक झालं ना, अजून पण आला नाही, पण आता येऊ शकतो, पावसाची तशी गरज आहे, आलाच पाहिजे. तर आता म्हटलं सईला पहिला आणायला खायला दिलं, आता बाजारात जाऊन येते. 5 वाजले, ते बराच वेळ फोटोशूटला तरी आम्हाला 2-2.5 तास लागलेच. मला वाटलं होतं तासभरात होऊन जाईन, पण ह्या गोष्टी नाही होती तासभरात. अरे हा बघा नाकातलं घालायचं आहे मला, तर चला आठवणीत आले तर घालून घेते. आता फ्रेश होते आणि मग बाजारात जाऊया. बाजारात जायचं होतं पण पाणी आलं, म्हटलं आता पाणी भराव, जरा खायचं पण होतं. आता बघू, जरा फ्रेश झाले बरं वाटतंय थोडंसं, आणि मस्त वातावरण झालंय. जांभळं खाती, छान वाटतं ना असं. से आवाज देते चाल जाते खाली. असं लेवळा होते यार का. बघा इथं गल्लीपासून इथपर्यंत कसा असा डबोक साचलाय, आणि इकडं हा बाजार. पण लईच झाले आगे हे खरंच. हा मग आम्ही पार तिकडून येतो मग पार. अरे 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 इकडे तोंड करून बसलेत आज सगळे बाजारात. आता काय 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 घ्यावा. टिकले पण पाहिजे ना हो, आता वट पौर्णिमेपर्यंत. आता आहे वट पौर्णिमा कधी? 29. कापून घेऊन लगेच सरबत म्हणते आंबरस करून हा ना. ठेवायला लागेल, आणि एवढ्या दिवस राहायचा पण नाही तो. आणि इथं मी परत आंबे घ्यायला आले. इथं मला जरा स्वस्तात भेटले म्हणून मग मी परत इथं घेतले. 100 रुपयाला 2 किलो भेटले, आणि तिथे 100 रुपयाला 1.25 किलो होते, पण इथले जरा चांगले होते. मग परत इथं पण घेतले, आणि यांच्याकडे मी नेहमी घेत असते. वडापाव घ्यायला आलोय आम्ही. इथं बरेच दिवसांनी छकुली दर बुधवारी वडापाव घेते, पण मी नाही घेत बरं का. लाजू नको. आता जरा जरा पब्लिकमध्ये मी शिकले बोलायला. गरमागरम वडापाव होतो तयार. बाजार झालाय बऱ्यापैकी. आता घरी ठेवले पोरांना, आणि बरेचसे आंबे घेतले ते. आता उद्या परवा आंबरस करते मस्त, आणि आता घरी जाऊन पहिला वडापाव खाते. किती वाजले ग? 6:45 झाले. हा मग आता दिवस जरा मोठा आहे ना. तर बघा वडापाव आणला बाजारातून मी, बरेच दिवसांनी आणला. म्हटलं चला आता अच्छी. हा, आणि दोघं पोरं आता शाळेत झाले बरं का, मस्त पैकी घरात राहतात, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. हो ना, टीव्ही चालू करून बसलेत ना त्याच्यामुळं. तसं मला काहीच नव्हतं सांगितलं दोघांनी पण का आम्हाला घेऊन ये, पण तरी पण म्हटलं चला वडापाव दोघांना पण आवडतात ना, तुला जास्त आवडतात म्हणून मग आले घेऊन.
तर चला या तुम्ही पण वडापाव खायला. आता मी वडापाव खाऊन घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि वडापाव वगैरे खाऊन झालं संध्याकाळी काहीतरी 8:30ला आम्ही हे आल्यावरती किराणा घ्यायला गेलो होतो. बरेच दिवस झाले माझं चाललं होतं, सुट्टीवरून आल्यापासून काही किराणा भरलाच नव्हता, त्याच्या आधी कधी भरलं होतं तेच. तर मग आलो इथं किराणा भरायला. आणि तुम्हाला सांगू का एवढं दमल्यावानी झालतं ना, काय होतं दिवसभर थोडंफार आपल्याला कसं जरा रिलॅक्स राहायची सवय असते आणि थोडंफार काय असं वेगळं आलं की थोडंसं दमल्यावानी होतंच आणि साहजिक ह्या गोष्टी होतातच. आणि इकडं पहा सईचं लॉलीपॉप. आल्या आल्या मला म्हटली आई मला पहिली लॉलीपॉप देते. म्हटलं ठीक आहे बाई खा लॉलीपॉप खा, पण शांत बस. आणि तुम्हाला तर माहिती तिला लॉलीपॉप भयंकर आवडतं. आणि इकडं आम्ही लिस्ट करून आणली होती, त्याच्यातलं बऱ्यापैकी घेतले बघा, साबण वगैरे, डाळी, खोबरं, इथं गूळ, सैला खजूर, मॅगी घेतली. आता पावसाळ्यात तांदूळ, कंडेन्स मिल्क, हे पास्ता वगैरे पहिल्यांदाच घेतले. आणि काही मसाले, नाचणी, तांदूळ, एवढाच बाजार आहे. आणि आपल्या गावातच ऋतूच्या शाळेच्या पुढेच तुम्हाला माहिती ही श्री माऊली कृपा किराणा, तिथं घेतला आणि मग घरी निघालो. ऋतूला घरी ठेवलेलं, तो अभ्यास करत होता छकुली दीदीच्या यांच्या बरोबर, तर म्हटलं तो अभ्यासच कर. आणि मग आम्ही निघालो रिटर्न घरी. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा वटपौर्णिमेच्या रील तुम्हाला 2-3 दिवसात लवकरच येतील, तर त्या पण पाहायला विसरू नका. बाय बाय.